श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. माणसाला राग हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे. आता प्रत्येक गोष्टीवरून कुठल्या ना कुठल्या कारणावरून मनुष्य देहाला राग येतच असतो. बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपला दिवस जर उत्तमाचा जात असेल तर रात्र ही रागामध्ये जाते. कारण का? कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण होतं, वादविवाद होतं, रागामध्ये रूपांतर होतं. मग हा खरंच एक मानसिक रोग आहे का? जर आपण पाहायला गेलो तर हा एक प्रकारे जो राग आहे हा मनाची अस्थिर करणारी अवस्था आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीवरून राग येतो त्यावेळी बघा, प्रत्यक्षात आपल्या देहाला काय करावं, काय करू नये हेच कळत नाहीये. खरंच राग आल्यावर आपला देह शांत बसतो का? विचार करा. नाही बसत. उलट समोरची व्यक्ती आपल्याला सांगते, अरे बाबा शांत हो, राग कमी कर, परंतु आपण अजून राग वाढवतो. अजून बघा, प्रत्यक्षपणे मत्सर, क्रोध, काय गरज पडली? समर्थ म्हणाले, त्रास कोणाला आहे? बाहेरची चार लोक आपल्याला पाहतायत, बघतायत, आपण त्यांच्या समोर अजून जोर जोराने ओरडतोय, जोर जोराने बघा प्रत्यक्षात बोंबलतोय, आपला राग काही कमी होत नाही. समर्थ म्हणाले, स्थिर मनाला अस्थिर करून ठेवणारा हा जो आजार आहे, म्हणजे हा जो राग आहे, तो राग आपल्या नियंत्रणात असला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा नक्कीच राग येतो. पण तो राग न यावा त्यासाठी आपल्याला काय करता येईल? मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. समर्थ म्हणाले, राग विषय वासनेमध्ये देह अडकलाय. अहो, प्रत्यक्षात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. तो मत्सर का प्रत्यक्षपणे पाहायला मिळतोय? आपला काका सोडत नाही, आपला मामा सोडत नाही, आपली आई सोडत नाही, आपले बाबा सोडत नाही, आपला भाऊ सोडत नाही, आपली बहीण सोडत नाही. जो तो येतोय बघा, प्रत्यक्षपणे आपण त्यांना बोलून जातोय. अहो, एखाद्या क्षुल्लक कारणावरून बघा नातं तुटलं जातं. कारण फक्त एकच, तो म्हणजे राग. अहो, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेला ना, जेव्हा मनुष्य देह खूप रागवतो ना, तेव्हा तो योग्य अयोग्य याचा विचार करत नाही. विचार करणं तर सोडा, कुठला शब्द कुठे वापरायचा ते सुद्धा कळत नाहीये. कधी चांगले शब्द तर कधी वाईट शब्द. का? कारण रागाच्या भरात आपल्या हातून काही ना काहीतरी होतच असतं. अहो, साधी टीव्ही पाहत असताना एखादी मॅच सुरू असेल आणि बघा, टीव्ही पाहत असताना तिकडे एक बॉल 6 रन पाहिजेत किंवा एक बॉल 3 रन हव्यात आणि बॉल डॉट झाला की राग कशावर काढतो? हा नीट खेळला नाही, त्यामुळे आपण आपल्या हातातला रिमोट फेकतो. खर्च कोणाला आला? आपल्यालाच आला. आपल्या हातातला रिमोट आपण तोडला. समर्थ म्हणाले, इतका राग भयंकर आहे, हा मानसिक आजार आहे. मग आता याला कसं कंट्रोलमध्ये करायचं आहे? याला कुठल्या गोळ्या आहेत का? याला कुठलं औषध आहे का? गोळ्या घेतल्या, औषध घेतलं की ते बरा होईल कायमचा? नाहीये. मग आता कायमचा बरा व्हायचा आहे, हा कुठला बघा प्रत्यक्षपणे 6 महिने कोर्स आहे का? या गोळ्या घेतल्या की कधीच राग येणार नाहीये? म्हणजे विचार करा, का प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. त्याच्या निर्णय क्षमतेवर बघा प्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. कुठला निर्णय कधी घ्यायचा आणि कशा प्रकारे घेत असताना तो निर्णय बरोबर आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण एक प्रकारे बघा चुकीचे वागलेलो आहोत. म्हणून राग हा एखाद्या आजारासारखा आहे. कारण जो मनुष्य देहाला त्रास देतो तो संपूर्णपणे तोच राग आपलं आयुष्य बिघडल्याशिवाय राहत नाही. कारण मनाला त्रास देतोय. कारण मनाचं संपूर्णपणे देह ऐकतो आणि मनालाच जर बिघडवत असेल
तर बघा आयुष्य आपलं चांगलं राहील का हो? आयुष्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. मग आयुष्य घडवायचं आहे, बिघडलेलं आयुष्य उत्तम प्रकारे घडवायचं आहे. मग कशा प्रकारे होईल? समर्थ म्हणाले, रागामुळे अनेक प्रकारे बघा नातेसंबंध तुटले गेलेत, चुकीचे निर्णय घेतले गेले, आपली मनःशांती बघा संपूर्णपणे नष्ट होते, आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होतो. आपण जेव्हा एखाद्याला बोलतो ना, तेव्हा आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपण बोलतो, अरे बघा ह्याचा ब्लड प्रेशर वाढला, त्रास कोणाला झाला? आजूबाजूला बघा वयस्कर लोक असतात, कोणी आजारी व्यक्ती असते, त्यांना सुद्धा त्रास होतो. पण प्रत्यक्षात त्या रागाचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि समोरच्या व्यक्तीवर सुद्धा होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, रागावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे. शांतता आणि संयम हे जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे गुण आहेत. म्हणून समर्थाने एक सुंदर बोधकथा आपल्यासाठी प्राप्त करून दिली आहे. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक बघा प्रत्यक्षपणे मुलगा खूप रागीट स्वभावाचा होता. खूप म्हणजे खूप रागीट स्वभाव. तो छोट्या छोट्या गोष्टीवरून लोकांशी भांडायचा. परंतु एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला एक सल्ला दिला, तू लोकांशी जेव्हा भांडण करतोस ते मला काही पटत नाही. जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा भिंतीमध्ये एक खिळा ठोकायचा, म्हणजे तुझा राग शांत होईल. पहिल्या दिवशी त्याने बघा प्रत्यक्षात 10 खिळे ठोकले. हळूहळू त्याला जाणीव झाली की हे काम कठीण आहे. त्यामुळे तो राग प्रत्यक्षपणे कमी करू लागला. काही दिवसांनी तो रागावणं बघा प्रत्यक्षपणे थांबवलं. मग वडिलांनी सांगितले, आता जेव्हा तू रागावर नियंत्रण ठेवशील तेव्हा एक खिळा काढायचा, जे भिंतीमध्ये मारलेस ना त्यातला एक एक खिळा काढायचा. केव्हा? जेव्हा तू रागावर नियंत्रण ठेवशील तेव्हा. सर्व खिळे काढल्यानंतर वडिलांनी त्याला भिंत दाखवली. भिंतीवर खिळ्यांच्या खुणा राहिल्या होत्या. वडील म्हणाले, बाळा, रागाच्या वेळी बोललेले शब्दही लोकांच्या मनाला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जखमा करून जात असतात, ज्या कधीच पूर्णपणे भरून येत नाहीत. रस्त्याने चालताना पायाला ठेच लागते, दवाखान्यात गेल्यावर गोळ्या औषधं घेतल्यावर मलमपट्टी लावल्यावर ती जखम बरी होते. पण जेव्हा आपल्या मुखातून शब्द अपशब्द बाहेर पडतात ना, तेच शब्द तेच अपशब्द बघा प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीचं मन दुखावल्याशिवाय राहत नाही. म्हणून आळस हा माणसाचा शत्रू आहे ना, तसंच राग सुद्धा हा मनाचा शत्रू आहे. म्हणून समर्थ म्हणाले, संयम आणि शांतता हेच खरं सामर्थ्य. म्हणून कोणाशीही बोलत असताना, कुठलाही निर्णय घेत असताना विचार करून निर्णय घेत जा, विचार करून बोलत राहा. बोलल्यानंतर अजिबात विचार करत बसू नको की काय झालं, कसं झालं. म्हणून रागावर नियंत्रण ठेवून शांत आणि समजूतदारपणाने वाग, हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे. परंतु आपल्याला आता समजूतदारपणा राहिलेला नाहीये, शांतता राहिलेली नाहीये. कुठल्या ना कुठल्या कारणावरून बघा प्रत्यक्षात आपला देह राग व्यक्त करताना दिसत असतो. एखाद्यावरती क्रोध बघा प्रत्यक्षपणे मत्सर हे असे का विषय विकार पाहायला मिळतात. म्हणून समर्थ म्हणाले, जेव्हा जेव्हा तुझ्या अंतरी राग येईल ना, तेव्हा प्रत्यक्षात देवाचं नामस्मरण कर. श्री मनाचे श्लोक आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिली आहेत. कोणासाठी? मनासाठी, आलेल्या रागाला सुद्धा सावरण्यासाठी. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे, परंतु येते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.